हे फार जुनी केस होती ती. त्याचा आता मला वाटते ठपकात ठेवलेला होता. त्याचा काहीतरी निकाल अजून लागायचा होता. तो आज आज लागला. आणि काय ठरवलं त्यात? म्हणजे काय केलं त्याला? नाही, तो 2-3 दिवसापूर्वी झालेलं होतं आणि आज काय तर ते निकाल देणार होतं कोर्ट. संभाजीराजे स्मारकाच्या मुद्द्यावरून कुठेतरी तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न केला जातोय. काम पूर्ण नव्हतं तरी देखील तुम्ही उद्घाटन केलात. त्यामुळं ज्यांनी कुणी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करावा अशा प्रकारची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केलेली आहे. त्याला राजेश क्षीरसागर असतील त्यांनी सुद्धा दुजोरा देऊन म्हटलेलं आहे की अशा प्रकारे पालकमंत्र्यांची फसवणूक कोण करत असेल तर त्यांच्यावर पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. कसं बघताय? माझ्याकडं ओंकार शिंदे नावाचा एक तरुण आपलं काही सदस्य घेऊन आलेला होता आणि तो अनेक वेळा ह्या कामाच्या निमित्ताने मला भेटत होता. त्या मुलाची प्रामाणिकपणाने इच्छा होती की या शहरामध्ये पापाच्या तिकटीला संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं. त्यासाठी त्यानं कुठल्या तरी विधानसभेच्या सदस्याकडून निधी आणला, महानगरपालिकेकडून निधी आणला आणि फार प्रयत्नपूर्वक त्यांनी ते स्मारक केलेलं होतं. आणि त्यांनी ज्यावेळेला मला निमंत्रण दिलं त्यावेळेला मी ते क्षणात स्वीकारलं. कारण मी त्यावेळेलाही तुम्हाला सांगितलं होतं मी छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज हे आमचं दैवत आहे. आता त्यांच्या उद्घाटनाला मी जाण्याची तारीख ठरवलेली आहे आणि एकदा तारीख ठरवल्यानंतर ती तारीख बदलणं योग्य नाही, माझ्यावर आरोप होतील. आणि त्यामुळे आता त्या अपूर्ण होतं काय पूर्ण होतं काय मला माहिती नाही, पण त्याची जी शिक्षा असेल ते आम्ही बघू. साहेब, कोविड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नवीन व्हेरिएंट महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे. पहिला रुग्ण कोल्हापूरमध्ये सापडला. J1 म्हणून एक नवीन व्हेरियंट आता तयार झालेला आहे. गेले एक 3 आठवड्यामध्ये त्याचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. केरळमध्ये याची सुरुवात झाली आणि अनेक प्रदेशातून याची सुरुवात झालेली आहे. हा इतका घातक आहे असं माझं मत नाही, परंतु 2 दिवसापूर्वी नागपूरला आमचे जेवढे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल असतील त्यांच्या डीनची मी बैठक घेतलेली होती. काल मुख्यमंत्री महोदयांनी आम्हा दोन्ही मंत्र्यांची म्हणजे सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री, मी स्वतः आणि आमच्या पूर्ण डिपार्टमेंटची जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त वगैरे यांची बैठक घेऊन त्यांनी सूचित केलेलं आहे की लोकांना घाबरण्याचं काही आव्हान म्हणजे करण्याची गरज नाही, परंतु लोकांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. आणि जे आता आम्ही केलेलं होतं उपाययोजना म्हणजे आम्ही ऑक्सिजन प्लॅन्ट बसवलेले होते, आम्ही व्हेंटिलेटर आणलेले होते, आम्ही बेड्सची व्यवस्था केलेली होती, अनेक प्रकारच्या ज्या योजना केलेल्या होत्या त्याचं एक मॉकड्रिल घ्यावं आणि ते सगळं सुरळीत आहे का नाही बघावं यासाठी काल बैठक झाली. आणि मला वाटतं सगळं आता खातं आमचं सज्ज झालेलं आहे. कुणी लोकांनी घाबरण्याचं आव्हान करण्याची गरज नाही. ज्यांना झालेला आहे त्यातले फक्त 1-2 पेशंट सोडून बाकीचे सगळे होम आयसोलेशन आहे. कोल्हापूर महानगरपालिकेनं मास्क वापरावं अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे. तुम्ही नाही, मास्क वापरण्याचं आव्हान सगळ्यांनी केलं, पण ते काय सक्ती नाही. मास्क घालणं ही काय सक्ती नाही, परंतु ज्यांना आता सर्दी झाली असेल, ज्यांना हे झालं दुसऱ्याला होऊ नये म्हणून त्यांनी मास्क घालावा असं आमचं आव्हान आहे. जरांगे पाटलांच्यासोबतची कालची चर्चा पुसकटल्यानंतर आता सरकार पुढचं काय पाऊल टाकलं? आणखीन एकदा शासन भेटेल, त्यांना आणखीन समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल. शासन आपले का प्रयत्न सोडणार नाही आणि दोन्ही समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की हे लोकसभेची आचारसंहिता लागेपर्यंत पुढे ढकलत नाही सरकार आणि मग आचारसंहितेचं कारण दिलं. आता समिती नेमली आपण शिंदे साहेबांच्या आदेशाखाली. 54 लाख काय 60 लाख कुणबी दाखले शोधून काढले. त्यानंतर मागासवर्गीय आयोग त्याचे सदस्यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसरा मागासवर्गीय आयोग ताबडतोबीनं न्यायमूर्ती शुक्रे यांच्या आदेशाखाली नेमला. त्यांनी आपलं काम सुरू केलं. मराठा समाज हा मागास आहे हे सिद्ध करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालं. आता फसवण्याचा कुठं उद्योग होतो आहे? आपण एवढं सगळं युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना शासनाची प्रामाणिक भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता. जितेंद्र आव्हाड यांनी एक मोठा दावा केला आहे की भाजप आणि RSSची एक बैठक झाली ज्यामध्ये आता जे कोणी भाजपमध्ये किंवा सत्तेमध्ये आलेले इतर पक्षातील लोक आहेत त्यांना कमळ चिन्हावरच येणाऱ्या निवडणुका लढवाव्या लागणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विधानसभा निवडणूक जी आहे ती भाजपनं स्वबळावरच लढावी, एकट्यानं लढावी अशा पद्धतीची चर्चा त्यामध्ये झाल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी. त्यांच्या ज्या प्रतिक्रियेनंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे बावनकुळे साहेबांनी तात्काळ त्याचा इन्कार केला आणि त्यांनी सांगितलं अशी कोणतीही गोष्ट नाही आणि हा तिघा पक्षामध्ये भांडणं लावण्याचा उद्योग आव्हाड करतायत.
साहेब 146 विरोधी पक्षाच्या 146 खासदारांचं निलंबन केलंय. कुठंतरी इंडिया आघाडीनं आरोप केलाय की हा देश हुकुमशाहीकडे वाटचाल करतो. नाही, त्याबद्दल काय मला माहिती नाही. मी काय दिल्लीला वगैरे खासदार वगैरे झालेलो नाही अजून. मी काय माहिती घेतलेली नाही. शरद पवारांचं असं म्हणणं आहे की लोकांनी निवडून दिलेल्या लोकांचं निलंबन हे लोक करतायत आणि यांना नाही, नक्की तिथं काय वर्तन झालेलं आहे याची मला माहिती नाही. ते आज आता दिल्लीत बैठक झाली. संजय राऊतांनी घोषित केले की 23 जागा महाराष्ट्रात लोकसभेच्या ठाकरे गट लढवणार. काँग्रेस किती पण लढवते काय पण करू दे, पण आम्ही 23 नाही, ठीक आहे ना. त्यांचा तिघांचा अंतर्गत मामला आहे. त्यांनी ठरवायचं 23 लढवायच्या का 48 ते त्यांचा मामला आहे. आता आपण काय सांगणार त्याला. भविष्यात खासदार होण्याची इच्छा वगैरे काय आहे? नाही, मी अजून 2 विधानसभेच्या टर्म लढणार आहे 29ला थांबणार. आणि मी तालुक्याच्या जनतेची सेवा करणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.